जगद्गुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत गुलाबराव महाराज, संत गाडगे बाबा, संत सेवालाल महाराज, अशी एक थोर परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आहे. यांच्यापैकी कोणीही देवाचं अस्तित्व नाकारलेलं नाही, पण या सगळ्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार केलेले आहेत. आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी धर्म आणि श्रद्धेचा अर्थ पसायदानातून आपल्याला सांगितला. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, हे सांगत असताना दृष्ट प्रवृत्तीवर त्यांनी प्रहार केलाय. अंधश्रद्धा, अज्ञान, अंधार हा सगळा नाहीसा झाला पाहिजे आणि जग ज्ञानरूपी प्रकाशमय झालं पाहिजे, अशा प्रकारची भावना आणि कामना त्यांनी जगाकरता केली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, देव तेथेची जाणावा. या ठिकाणी तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा, अशा पद्धतीनं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं देवत्व कुठे बघितलं पाहिजे हे देखील त्याचाही विचार करण्याची एक वेळ आपल्याला आली आहे. संत एकनाथ महाराजांनी एका जनार्दनी काया वाचा राम जपा, सोपे हे साधन तेणे नोहे पुण्य पाला. म्हणजे बाहेरच्या क्रियाकांडाऐवजी मनामध्ये राम जपा हे सर्वात सोपं साधन आहे, अशा पद्धतीनं आपल्याला उपदेश दिलाय. तर संत सेवालाल महाराजांनी सोप्या शब्दामध्ये शिकवण दिली आहे. जाणजो, छाणजो, पचच माणजो. म्हणजे आधी जाणून पहा, पडताळून पहा आणि मगच माना. मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये हे जे काही प्रकरण या ठिकाणी आहे, या प्रकरणामध्ये हीच संतांची शिकवण आपल्या सर्वांकरता अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून या प्रकरणातनं निश्चितपणे सरकार म्हणून, समाज म्हणून आपल्याला प्रत्येकाला शिकायला मिळेल. उद्या रामनवमी आहे, त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपला महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे, पण भोंदूगिरीला कुठेही स्थान मिळता कामा नये, या दृष्टीने आपल्याला काम केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे काही चांगले मुद्दे देखील मांडण्यात आले. जादूटोणा विरोधी जो आपला कायदा आहे त्याचे नियम झाले नाहीत, हा विषय या ठिकाणी आला. आणि हे खरंच आहे, मी त्याची माहिती घेतली असता त्याचे नियम हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत. लॉ अँड ज्युडिशरीने त्याला मान्यता दिली आहे, पण ते नियम नसले तरी सेक्शन 3 ऍक्टिव्हेट असल्यामुळे नियमांचा त्याच्यात अडसर येत नाही. पण या कायद्याची अंमलबजावणी आपण ताकदीने केलेली आहे. याही प्रकरणामध्ये आपण या कायद्याची अंमलबजावणी केली आहे. आणि आपल्याला माहिती आहे, जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदूखरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता. म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते. आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो. आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यानी संपवून टाकलं असतं. आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली, 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला अशी जी प्रचार सभाच घ्याव्या लागल्या नसत्या. एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या. पण मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कोणाचे अहित ज्यात होत नाही ती खरी श्रद्धा आहे. ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ही कधी श्रद्धा असू शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे. आणि याच्या विरुद्ध निश्चितपणे मोठ्या कडक पद्धतीनं राज्य सरकार कारवाई करेल. मी काल आपल्याला निवेदन केलं, त्यानंतरही माहिती खूप आली आहे आणि अजून
प्रॉपर्टीजचे डिटेल निघतायत, वेगवेगळे कांड बाहेर निघतायत. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे हा शब्द योग्य नाही, पण या ज्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत या अजून काही दिवस जोपर्यंत पूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत सुरू राहतील. आज हे जे काही 15-17 विभाग या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आले, तर त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन. प्रामुख्याने गृह विभागाशी संबंधित या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली आहे. आणि आता कोणी दिलं रे बाबा पत्र? माझी विनंती आहे, असे पत्र मला बोलताना त्याच्यात डिस्टर्बन्स होतो, कशा करता देतात? नाही नाही, नवीन सदस्य तो अधिकार माझा आहे. हा, अलीकडे उलटच झालाय. त्यांचा अधिकार आम्ही वापरतोय, आमचा अधिकार तिकडे सभापती वापरतायत. ठीक. नाही, लिमिट असं आहे, तेही वकील आहे, मी वकील आहे, आम्ही दोघांनी कॉन्स्टिट्यूशन शिकलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी लिमिट्स काय आहेत या सगळ्या माहिती आहेत. विधिपालिकेने काय करायचं आहे, कार्यपालिकेने काय करायचं आहे, न्यायपालिकेने काय करायचं आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याचं ओव्हरलॅपिंग कुठे आहे, या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण या निमित्ताने मला सांगताना आनंद वाटतो की भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात आता महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. आणि ज्या स्टॅट्युटरी गोष्टी या अंमलबजावणीत करायच्या होत्या, कारण या कायद्यांनी आपल्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला आणि आपल्या पोलिसिंगला एक आधुनिकता दिली आहे. आणि म्हणून आता फॉरेन्सिक त्या ठिकाणी टेस्ट असतील, फॉरेन्सिक एव्हिडन्स असेल, टेक्निकल एव्हिडन्स असेल, क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता असेल, या गोष्टी याच्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. आणि त्यात आता सुरुवातीच्या काळात इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण बरंच मागे होतो, पण आता देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपण आलोत. आणि ई साक्ष प्रणाली आता आपण वापरणं सुरू केलंय आणि जवळपास आपण आता 84% केसेसमध्ये ई साक्ष प्रणाली ही वापरतो. हळूहळू संपूर्ण डिजिटाइज्ड पद्धतीनं आपण त्या ठिकाणी साक्षीदाराला समन्स देणं असेल आणि साक्ष असेल, या सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्यामुळे आपण सुरुवात केली तेव्हा जुलै 24 मध्ये 28% होतो, आता 84% आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत. यासोबत एक आपला प्रयत्न आहे की 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले जे गुन्हे आहेत, या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. आपल्याकडे 2 किंवा 3% केसेसमध्ये आपण 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करत होतो. आता आपण 46% पोहोचलेलो आहोत आणि हळूहळू 100% आपल्याला जायचं आहे. कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये आरोपपत्र दाखल करणं आणि त्यानंतर ट्रायल चालणं यानेच आपल्याला लवकर न्याय मिळू शकतो. मी सहज पाहत होतो, अनेक केसेसमध्ये तर 2-3 वर्ष आपण त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल करत नव्हतो. आता ते 60 दिवसात करण्याचा प्रयत्न आपला चाललाय. 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा ज्याच्यामध्ये आहे अशा केसेसमध्ये 90 दिवसात आरोपपत्र दाखल झालं पाहिजे. याते 2-2 वर्ष आपण आरोपपत्र दाखल करत नव्हतो. आता जवळपास 37% आपण पोहोचलो आहोत आणि त्यातल्या काही कॅटेगरीजमध्ये तर 80% आपण पोहोचलो आहोत. ते पुढे मी सांगणार आहे. त्यामुळे याही संदर्भात या सिस्टीममध्ये एक गतिशीलता आणण्याकरता जे करण्याचं आहे ते आपण या ठिकाणी करतो. विशेषतः महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत यामध्ये 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याच्या संदर्भात आता आपण 88.30% म्हणजे जवळपास 89%
केसेसमध्ये महिलांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये 60 दिवसाच्या आत आरोपपत्र दाखल करतो। त्यामुळे पुढची कारवाई देखील फास्ट करता येते। आणि आता बीएनएस कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काही केलं असेल तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये आरोपी असो की प्रॉसिक्युशन असो कोणाच्याही वकिलाला 2 वेळेपेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट मागता येत नाही। त्यामुळे आता वेगानं हे खटले निकाली लागतात। आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या आधुनिक तरतुदीचा वापर करून पुरावे गोळा करणं याच्यामुळे आणि आपण जर या कायद्याच्या अंतर्गत जे आतापर्यंत प्रॉसिक्युशन झालं त्याचा विचार केला तर जुलै 24 ते फेब्रुवारी 26 या कालावधीमध्ये दोष सिद्धीचं प्रमाण 78.14% गेलंय आणि एकूण विचार केला तर ते 50% पर्यंत पोहोचलेलं आहे। म्हणजे आपण विचार करा की साधारणपणे 2012-13 साली आपण 8 आणि 9% होतो। म्हणजे 100 आरोपींपैकी 8 आरोपींना 9 आरोपींना प्रभूसाहेब आपण मुद्दा मांडला होता शिक्षा व्हायची, 91 सुटून जायचे। तिथपासनं आपण 50% पर्यंत पोहोचलो। पण आता बीएनएस मुळे 78% पर्यंत आपण पोहोचलो आहोत। तथापि आपल्याला मेजर याच्यामध्ये काही चेंज करायचा असेल तर तो सेशन्स मध्ये करावा लागेल। सेशन्स मध्ये 50% प्रॉसिक्युटर्स तिथला आपला दोष सिद्धीचा दर हा अतिशय चांगला आहे। पण जिथे 50% कोर्ट करताय तिथे दोष सिद्धीचा दर कमी आहे। त्यामुळे आता कोर्टासोबत बैठक घेऊन तिथेही तो दर कसा वाढवता येईल हा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे निश्चितपणे एक मोठं काम या निमित्ताने झालंय। यासोबत आपण जर बघितलं तर 2025 ची 2024 ची तुलना केली तर त्याच्यामध्ये जे प्रमुख गुन्हे आहेत त्याच्यामध्ये घटच झालेली आहे। आपण जर बघितलं तर साधारणपणे खुनाचे गुन्हे 89 ने कमी, दुखापत 1291 ने कमी, विनयभंग 468 ने कमी, डकैती 36 ने कमी, रॉबरी 1146 ने कमी, चोरी 9427 ने कमी, फसवणूक 222 ने कमी, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये मात्र 17 ने वाढ आहे। बाकी जे मेजर हेड्स आहेत या सगळ्या हेड्स मध्ये या ठिकाणी गुन्ह्यांमध्ये घट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। विशेषतः अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये ते उघडकीस येण्यात वाढ झालेली आहे आणि अंमली पदार्थांचे गुन्हे उघडकीस येण्यामध्ये लक्षणीय वाढ ही झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा करताना नेहमी एक विषय येत असतो की महिलांच्या संदर्भात या ठिकाणी बेपत्ता महिला किंवा अपहरण झालेल्या महिला अशा प्रकारचा विषय सातत्याने येत असतो। आता आपण जर बघितलं क्युम्युलेटिव्हली 2012 जानेवारी 2012 ते डिसेंबर 2025 एकूण अशा प्रकारचे 1,37,211 मुले व मुली बेपत्ता झाले 13 वर्षामध्ये। या 1,37,211 पैकी 1,31,737 मुले आणि मुली शोधून काढली, ती त्यांच्या घरी परत गेली। अगदी मुलींचा आपण फक्त विचार केला तर 95,000 मुलींपैकी 91,000 मुली या त्या ठिकाणी निष्पन्न होऊन त्या त्यांच्या घरी पोहोचल्या। आणि महिलांच्या संदर्भातही आपण जर बघितलं तर 48,278 पैकी 36,581 अशा पद्धतीनं जवळपास आता 2025 चा आपण विचार केला तर 75% अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधल्या महिला या परत आलेल्या आहेत। आणि मी मागेही सांगितलं की याचं 2-2.5 वर्षाचं सायकल असतं, त्यामुळे ते आपण 88, 90, 92% पर्यंत पोहोचतो। आणि आपण याच्यामध्ये साधारणपणे 6-8 महिन्यानंतर पोलीस शोध घेणं बंद करतात। पण आता आपण त्या संदर्भात स्पेशल सेल तयार केलाय।
प्रत्येक पोलीस स्टेशनचं यानुसार रँकिंग केलेलं आहे आणि दर महिन्याला हायेस्ट डिटेक्शन या बाबतीत करणारं स्टेशन कुठलं आणि लोएस्ट डिटेक्शन करणारं कुठलं हे देखील आपण चिन्हांकित करतो. आणि म्हणून या संदर्भात एक महत्त्वाची आकडेवारी मला आपल्याला सांगायची आहे की जर आपण या आकडेवारीचं विश्लेषण केलं तर हे जे बेपत्ता होत आहेत याची कारणं काय आहेत याचंही विश्लेषण केलं, कारण जे परत येतात त्यांच्याकडनं ते समजतं. आता याच्यामध्ये 56.86% म्हणजे 57% ज्या बेपत्ता होणाऱ्या मुली आहेत त्याचं कारण आहे प्रेम प्रकरण, ज्याच्यामध्ये मग काही लव जिहादची प्रकरणं देखील आहेत. 21.38% कौटुंबिक वाद, 2.12% मानसिक तणाव, 0.07% आजारपण, 0.05% मनोरुग्ण, 0.05% व्यसन, 2.30% शैक्षणिक कारणाने आणि ऍक्च्युअल अपहरण ज्याला आपण म्हणू म्हणजे कोणीतरी अपहरण करून नेलेला आहे ते 1.86%. इतर अज्ञात कारण आहेत बाकी. त्यामुळे ज्याला बोली भाषेत आपण अपहरण म्हणतो अशी संख्या 1.86%. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आपल्याला या सगळ्यांना जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत अपहरणाच्या संज्ञेमध्येच पकडावं लागतं आणि म्हणून हा नंबर मोठा दिसतो. आणि दर अधिवेशनामध्ये जणू काही आता महाराष्ट्रातल्या मुली या कुठेतरी रोज पळवल्या जात आहेत अशा प्रकारची ही अवस्था या ठिकाणी होते. आणि महिलांच्या संदर्भातही 38% प्रेम प्रकरण, 37% कौटुंबिक वाद, 0.36% शैक्षणिक, 5.29% या ठिकाणी मानसिक तणाव, 0.66% मनोरुग्ण, 0.75% व्यसन, 1.15% आजार आणि तेवढंच जवळपास 1.5% हे ज्याला आपण बोलीभाषेत अपहरण म्हणतो तशा पद्धतीनं त्यांचं अपहरण होतं. आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचंय की हे जे काही आकडे आहेत या आकड्यांच्या संदर्भात माध्यमं देखील ज्यावेळी न्यूज तयार करतात त्यावेळी समाजामध्ये यातनं कुठेतरी एक भीतीचं वातावरण तयार होतं. आणि म्हणून पुन्हा सांगतो, अपहरण ही संज्ञा देण्याकरता जोपर्यंत त्या सापडत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच यातल्या जवळपास 90-92% आपल्याला 1.5-2-3 वर्षात निष्पन्न होतात, त्याच वर्षात 75% निष्पन्न होतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. बलात्काराच्या संदर्भात देखील आपल्याला याची कल्पना आहे की जवळपास 99% ते उघडकीस येतात. आणि मी यापूर्वीही सांगितलेलं आहे, याही वर्षी तीच परिस्थिती आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून झालेले बलात्कार एकूण बलात्कारामध्ये 99.31% आहेत. 99.31 म्हणजे अनोळखी बलात्कार हे कमी आहे. समाजामध्ये स्त्रियांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं त्याचं हे उदाहरण आहे की कुठेतरी त्यांना लिव्हरेज करून दबावामध्ये आणून किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्रियांचं शोषण हे आपल्या समाजामध्ये होतं. आणि म्हणूनच सातत्याने 2012 नंतर एकही वर्ष असं नाही की ज्या वर्षी बलात्कार या संज्ञेखाली म्हणजे जी नवीन डेफिनेशन आहे त्या संज्ञेखाली जे गुन्हे रजिस्टर होतात त्याची संख्या सातत्याने वाढते. पण ती वाढत असताना समाजामध्ये आता लोक ते नोंदवत आहेत हेही महत्वाचं आहे. कारण जवळच्या व्यक्तींनी केलेले हे जे गुन्हे आहेत हे यापूर्वी कदाचित घडत असतील पण समाजाच्या दबावामुळे परिवाराच्या दबावामुळे कदाचित ते नोंदवले जात नव्हते. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की बलात्काराच्या केसेसमध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट करणं हे आता 92% केसेसमध्ये आपण केलं आहे, 92% केसेसमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे आता कोर्टही या संदर्भात फास्ट करताय. म्हणजे अगदी 72 तासामध्ये एक निर्णय कोर्टाने दिला, मागे 9 दिवसांमध्ये निर्णय दिला. त्यामुळे या संदर्भात यात एकच आहे की आम्ही
माननीय उच्च न्यायालयाला ही विनंती केली आहे, कारण आपल्याकडे जी फास्ट ट्रॅक कोर्टची सँक्शन स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथने आपल्याकडे फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध नाहीत. फास्ट ट्रॅक कोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलंय, पण ते नेमण्याचे अधिकार हे माननीय उच्च न्यायालयाचे आहे. मी 2 वेळा त्यांना पत्र लिहिलेलं आहे. CJCM मीटिंगमध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलं की फुल स्ट्रेंथने आमचे फास्ट ट्रॅक कोर्ट्स हे तुम्ही जर सुरू केले नाहीत तर महिलांना विशेषतः न्याय देण्याच्या संदर्भात कुठेतरी आम्ही मागे पडतो आहोत. आणि त्याला आता मागच्या काळामध्ये त्यांनीही माननीय चीफ जस्टिस साहेबांनी आता ही प्रक्रिया आम्ही तात्काळ पूर्ण करू असं सांगून त्या ठिकाणी ते फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याच्या संदर्भात सूतोवाच केलाय. आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण करतो. मकोका असेल, तडीपारी असेल, जवळपास 6488 लोकांना तडीपार केलाय, 215 लोकांवर मकोका लावलाय. आणि या संदर्भात आपण जवळपास अवैध शस्त्र यात 5111 लोकांना अटक केलेली आहे. आणि यातनं अगदी मोठ्या प्रमाणात जे काही गुन्हेगार आहेत, विशेषतः अंमली पदार्थांच्या संदर्भात, यामध्ये फॉरवर्ड लिंकेज, बॅकवर्ड लिंकेज शोधून सौदी अरेबिया, दुबई या सगळीकडनं आपण आरोपी या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत. सायबर क्राईमच्या संदर्भात हे खरं आहे की अजूनही सायबर क्राईम मध्ये जी रिकव्हरी आहे ही रिकव्हरी समाधानकारक त्या ठिकाणी नाही. साधारण आपण जर बघितलं तर त्यामध्ये 2025 साली सायबर गुन्ह्यांमध्ये जे नागरिकांचं नुकसान झालं त्या नुकसानीच्या तुलनेत फक्त 10 ते 12% रक्कम आपण रिकव्हर करू शकलो. याचं कारण बाकी सगळी रक्कम ही त्या गोल्डन आवरमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये निघून गेली आणि त्याही अशा देशांमध्ये गेली की ज्या देशांशी आपला त्या ठिकाणी व्यवहार नाही. आणि म्हणून आता याच्यात जाणीव जागृती करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ती जागृती आपण मोठ्या प्रमाणात करतोय. लगेच आपल्याला जर माहिती मिळाली तर अतिशय रोबस्ट अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे आहे. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी नोडल सायबर पोलीस स्टेशन, कमांड अँड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशन, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, सेंटर ऑफ एक्सलन्स, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर अशा सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. 20 देशांमधून 51 अत्याधुनिक साधनं ही आपण या ठिकाणी आणलेली आहेत. या आपल्या प्रकल्पाला डिजिटल इंजिनिअरिंग अवॉर्ड 2026 मिळाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर क्राईम परिषदेत टॉप सायबर क्राईम प्रोजेक्ट इन द वर्ल्ड हा बहुमान आपल्या सायबर क्राईम प्रोजेक्टला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि दुबईमध्ये घडलेल्या वर्ल्ड पोलीस समिटमध्ये देखील या उपक्रमाचं कौतुक झालंय. त्यामुळे आता कॅपेबिलिटीत आपली कमतरता नाही आहे. जागृती करून वेळेत लोकांनी रिपोर्टिंग करणं, त्याकरता आपण 1045 हा नंबर दिलेला आहे की ज्या नंबरवर जर लगेच कॉल केला तर आपल्या जो आता एवढी सिस्टीम आहे की इमिजिएट सगळे अकाउंट आपण फ्रीज करू शकतो. आणि म्हणून त्याही संदर्भात आपला प्रयत्न चाललाय. विशेषतः डिजिटल अरेस्ट, मी मागेही बोललो, 2024 मध्ये 410 गुन्हे त्याचे उघडकीस आले आहेत. 2025 मध्ये 322 गुन्हे उघडकीस आले आहेत. हे डिजिटल अरेस्ट मध्ये जवळपास सगळे ऑपरेशन्स हे परदेशातनं चाललेले आहेत. मागच्या काळामध्ये आपले भारतीय हे रेस्क्यू करून आणले, कुठल्या तरी नोकरी देतो म्हणून त्यांना घेऊन जाऊन मलेशियाच्या रूटने कंबोडियामध्ये नेऊन आणि मग त्यांचे पासपोर्ट जप्त करून आणि त्यांच्या थ्रू अशा प्रकारचे कॉल सेंटर चालवायचे. कारण समोरच्याला घाबरवायचं असेल तर भारतीय माणूस पाहिजे, तो पोलीस दिसला पाहिजे. त्यांना आपण रेस्क्यू करून आणलेला आहे. त्यामुळे डिजिटल अरेस्टच्या संदर्भात मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, डिजिटल अरेस्ट हे थोतांड आहे. जेवढा भोंदू बाबू खरात आहे तेवढाच भोंदू बाबा हे डिजिटल अरेस्ट करणारे पोलीस आहेत. कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये आणि कुठल्याही कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट हा विषयच नाहीये.
कोणालाही डिजिटल अरेस्टचा कॉल आला तर पहिल्यांदा समजायचं की खरातचा भाऊ कॉल करतोय आणि तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांना इन्फॉर्म करायचं. हा खरात नाही, त्या खरातकडे पाहून राहिले सगळे. कॅप्टन, अरे कॅप्टन म्हणणे प्रॉब्लेम आहे, कॅप्टन नाहीच आहे. आता लक्षात आलं कॅप्टनच नाहीये. हे कॅप्टन आहे का? अंमली पदार्थांच्या संदर्भात जवळपास आपण मोठ्या मोहीम या ठिकाणी राबवल्या आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपण अंमली पदार्थांच्या संदर्भात कारवाई केली आहे. जवळपास सन 2024 मध्ये 44,000 किलोची जप्ती आहे. 2025 मध्ये या ठिकाणी 56,000 किलोची जप्ती आहे आणि जवळपास 24 मध्ये 14,230 आरोपी आणि 25 मध्ये 15,933 आरोपी हे आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत आणि जवळपास 5,500 कोटी रुपयाचा मुद्देमाल हा या ठिकाणी हस्तगत करून तो नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. आणि विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की साधारणपणे मी सातत्याने जे सांगतो की नुसतं जो डील करतोय त्याला पकडण्याच्या ऐवजी आता आपण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज हे शोधून काढतो. आणि एक उदाहरण द्यायचं झालं तर 9/12/2025 ला क्राईम ब्रँचने घाटकोपर मुंबई इथे कारवाई केली. सलीम शेख आणि रईस शेख यांच्याकडनं 136 ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ प्राप्त केला. जवळपास हे रईस शेख नाही. आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये माहिती काढून त्याचं फॉरवर्ड लिंकेज बॅकवर्ड लिंकेजची माहिती काढल्यानंतर याच केसमधनं मुंबई पोलिसांनी साताऱ्यामध्ये कारवाई केली आणि त्या ठिकाणी जवळपास 7 किलो 518 ग्रॅम एमडी आणि 38 किलो 820 ग्रॅम ओलसर एमडी जवळपास 7 ते 10 कोटी रुपयाचा माल हा त्या ठिकाणी शोधून काढला. तसंच 26/11/25 ला रेंज हिल्स पुणे आरोपी तुषार शर्मा याच्या ताब्यात 36,000 रुपयाचा अंमली पदार्थ त्या ठिकाणी मिळून आला. त्याची चौकशी करून ते कुठनं आलाय, हिंजवडी पुणे येथे अक्षय मेहर आणि सुमित डेडवाल यांच्या फ्लॅटमध्ये छापा मारला. त्यात कृत्रिम शेतीतून तयार केलेला हायड्रोपोनिक गांजा हा आपण जप्त केला. जवळपास 44 कोटी रुपयाचा. असंच मागच्या काळामध्ये वाशी नवी मुंबईमध्ये याकडनं 1 किलोग्राम एमडी आपल्याला प्राप्त झाली. त्याचं फॉरवर्ड लिंकेज आपण शोधून काढलं, बॅकवर्ड लिंकेज शोधून